गेल्या 2 दिवसांपूर्वी धुळे शहराला पावसाने चांगलेच झोडपले होते। यामुळे सगळीकडे जलमय वातावरण निर्माण झाले होते। याला शहरातील जुने सर्वोपचार रुग्णालयही अपवाद नाही। गेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे याच रुग्णालयात पाण्याने ठाण मांडले होते। गुडघ्यापर्यंत साचलेल्या पाण्यात रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या नागरिकांसह वयोवृद्धांना मोठी कसरत करावी लागत होती। पावसाळा 2-3 महिना असून यापुढेही अशीच परिस्थिती निर्माण होणार की काय व सर्वसामान्य नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागणार की काय असा प्रश्न सध्या सुज्ञ धुळेकरांना पडतोय। त्यामुळे संबंधित प्रशासनाने आत्ताच दखल घेऊन पाण्याची विल्हेवाट लावण्याची उपाययोजना राबवावी, जेणेकरून उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांसह नागरिकांना या समस्येला सामोरे जाता येणार नाही, असेही धुळेकरांतर्फे बोलले जात आहे। देवेंद्र गायकवाड, धुळे प्रतिनिधी। आंबेडकर साहेब, लक्ष घाला, आरोग्य खातं पाण्यात डुबलेलं आहे तुमचं। या ठिकाणी धुळे जिल्ह्यातून जेवढे रुग्ण येत आहेत, बाह्य रुग्ण, त्या रुग्णांचे प्रचंड या ठिकाणी हाल सुरू आहेत। तुमचं सिटी स्कॅन ऑफिस बंद झालेलं आहे, रुग्ण वापस जात आहेत। अख्ख्या शहराची घाण, शहराची पाणी, नाल्या चॉकअप झालेल्या आहेत। अगदी 4 घंट्याच्या पावसाने तुमची धांदल उडवून टाकली आणि तुमचं शासन प्रशासनाची या ठिकाणी उघडकीस आणलं आहे त्यांनी सगळं काळा बाजार। हे धुळे जिल्ह्याचं बाह्य रुग्णालय अक्षरशः पाण्यात तुडुंब भरलेलं आहे। 2-2, 3-3 फूट गुडघ्या एवढं पाणी साचलेलं आहे। आता मला आंबेडकर साहेब जरा महाराष्ट्र फिरा, 2 वेळेस तुम्ही धुळे जिल्ह्यात येऊन गेलात। श्रीमान आंबेडकर साहेब, हे बघा, जरा धुळ्याची व्यवस्था बघा, आदेशित करा। धुळे जिल्ह्याची टीम कुठे लक्ष घाला।